समरसता, सेवा आणि राष्ट्रभावनेचा प्रेरणादायी सोहळा. समरसतेचा वारकरी या ग्रंथाचे प्रकाशन व गौरव सोहळ्यास आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. पद्मश्री भिकू रामजी इदाते, सर्वांचे लाडके दादा, यांच्या संघर्षमय, समर्पित आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित या ग्रंथाचे लेखन सौ नीलिमा देशपांडे यांनी केले. सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिष्ठेचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम शिंदे यांच्या पुढाकाराने ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किसनजी कथोरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री अरुण पाटीलजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हा संघचालक माननीय श्री नितीन शिंत्रेजी, माननीय श्री अनिल फड, तसेच प्रमुख वक्ते डॉक्टर रमेश पांडव जी यांची मान्यवर उपस्थिती लाभत आहे. समरसता, सेवाभाव आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणाऱ्या या प्रेरणादायी सोहळ्याची अविस्मरणीय क्षणचित्र आपण पाहत आहात. फूलों की सेजों के बदले कांटों पर ही कदम बढ़े। फूलों की सेजों के बदले कांटों पर ही कदम बढ़े। केवट ने प्रभु पाव पखारे। आदरणीय पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या कार्यगौरव गाथा समरसतेचा वारकरी या पुस्तकाचं प्रकाशन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. खरं म्हणजे गौरवमूर्ती पद्मश्री दादा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळे मंडळी इथं आलेलो आहोत. ही तिसरी त्यांची आवृत्ती. 3 अगोदर 2 पुस्तकं काढलेली, त्यांनी ही तिसरं पुस्तक काढलेलं आहे. आणि एक समाजाला दिशा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असताना त्यांचं जीवनमान जर आपण पाहिलं, तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते डॉक्टर पांडव साहेब, संघचालक कल्याण जिल्हा नितीनजी शिंत्रे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अरुणजी पाटील. पूर्वी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, सकाळी पेपर आल्याशिवाय आपल्याला चेन पडत नव्हता. आता सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेतल्याशिवाय आम्हाला चेन पडत नाही. पण त्यामध्ये अशी काही जी समाजामधून झालेली एक अशा सेवा करणारी माणसं आहेत, मी त्यांचा प्रवास वाचला थोडक्यात. एकदा 8,000 किलोमीटर, एकदा 7,000 किलोमीटर, 15,000 किलोमीटरचा प्रवास 2 टप्प्यामध्ये त्यांनी केला होता. आता दादा 8 किलोमीटर चाललो तरी आम्हाला लगेच गाडी लागते आणि आम्हाला त्याचं कधी स्वयंसुतक नसते. आज वेगळ्या विचारातली माणसं घडतात, पण त्याला आशीर्वाद तुमच्यासारखाचा मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला या पुस्तकाच्या रूपातून तुम्ही जे समाजाला दिलेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती त्याच्यामध्ये आहेत. मी वाचल्यानंतर संध्याकाळीच तुम्हाला फोन करेल आणि सांगेल की यातलं मला काय भावलंय आणि त्याचा विचार समाजासाठी काय पोहोचवला जावा. ही भूमिका खऱ्या अर्थाने समाजाला दिशा दिली पाहिजे, समाजाची दिशा बदलली पाहिजे. हे विचार खऱ्या अर्थाने दादा तुमच्या या पुस्तक रूपी प्रकाशनामधून आमच्या सगळ्यांच्या समोर येईल. म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की हे पुस्तक वाचत असताना आपण एकच विचार करा, आम्ही काय घेतलं. आणि संघामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला, एक दृष्टी मिळाली. हा सगळा समाज आपला आहे आणि जो आपला आहे तो गुणदोषासहित आपला आहे. आणि त्यामुळे त्या समाज जीवनासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे, यासाठी जी गुणवत्ता
संघाच्या संस्कारातून निर्माण झाली. त्याच्या आधारावर अनेक गोष्टी जीवनामध्ये करता आल्या. समरसता हा विषय 1983 मध्ये वर्ष प्रतिपदा होती 14 एप्रिल. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि वर्ष प्रतिपदा डॉक्टर हेडगेवारांची जयंती. या दोघांची जयंती एकाच दिवशी आली म्हणून माननीय दत्तोपंत ठेंगडी एक राष्ट्रऋषी आपल्या समाजात होऊन गेले. तर त्याने पुण्यामध्ये एक छोटी बैठक घेतली. जवळजवळ 13 कार्यकर्ते त्याला उपस्थित होते. त्यांच्या समोर त्याने विषय मांडला की याच्या पुढे या दोन्ही महापुरुषांच्या जीवनाच्या आधारावर ह्या देशामध्ये आपल्याला सामाजिक काम करावं लागेल. हे हिंदू समाजाच्या अंतर्गत हे दुःखी, ज्यांच्यामध्ये दैन्य आहे, जे वंचित आहे, त्यांना सर्व समाजाच्या बरोबर आणण्यासाठी प्रयत्न करतात. तर दोघांचाही काम करण्याचा बिंदू हिंदू समाज हाच. एक समग्र हिंदू आणि दुसरं दोषरहित ते हिंदुत्व असलं पाहिजे असा प्रयत्न करणार आहे. त्याचा खूप मोठा परिणाम तुमच्या मनावर झाला. सर्व धर्म संयोगाने हा विषय माझ्याकडेच पुढे आला. 25 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रमुख होतो आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रयोग आपण केले त्याच्या आधारावर संघाने राष्ट्रीय स्तरावर समरसता विषय सुरू करायला ठरवलं. त्याचा पहिला प्रमुख संयोजक म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे दिली. आणि म्हणून समरसतेचा जो विषय त्या संघाचं जे एक अमृत आम्हाला मिळालं, ज्या अमृतामुळे समाज जीवनामध्ये सिंचित करत असताना समाजामध्ये चिरंजीवित्व पुन्हा जागृत करावं हा प्रयत्न जो संघाच्या सर्व हजारो कार्यकर्त्यांच्या बलिदानातून, त्यागातून, समर्पणातून जो मार्ग प्रशस्त झाला, त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आणि माझं जीवन सार्थ झालं असं मला वाटतं. म्हणून हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये संघाने हाताळलेले सामाजिक विषय, महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती, त्यात वेगवेगळे आलेले प्रश्न त्या कालखंडामध्ये ते नामांतरापासून रिडल्सपासून जे प्रश्न आले ते कसे सुटले, कसे सोडवले गेले याची साधारणपणे माहिती या सगळ्या या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे आपल्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी शेवटचा उल्लेख असा केला की संघाचं जे काम आहे ते काम करता करता किती प्रश्नाला संघाने उत्तरं दिली हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. खरं म्हणजे हा सामाजिक जीवनातला एक वस्तुपाठ आहे. हा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. किती गाडी म्हणत गेलो, स्वाभाविकपणे लहान वयात खेळायला आवडतं म्हणून तिथे आणखीन रमलो. पण नंतर लक्षात आलं हे नुसतं खेळ प्रकरण नाहीये. समोर दिसणारं जे समाजातलं सगळं शल्य आहे हे संवेदनाशील माणसाला जाणवतं. ते काढाया यत्न करावे यातच जीवन साफल्य हे कळत न कळत बाबा जोशींसारखी माणसं मुरवतात. आमच्या भागाचे प्रचारक होते. त्यामुळे तिथे खेळता खेळता म्हणजे गाणी म्हणता म्हणता भगव्या झेंड्यांच्या समोर हे सगळं घडतं. दादांच्या जीवनात असंच झालं. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल फार मी सांगत बसत एवढ्यासाठी नाही की आपल्याला अनेकांना माहिती आहे. ते पुस्तक आईबरोबर कुठेतरी चालले, भूक लागली, जवळ काहीच नाही खायला. वडील तुंतुणा वाजवून कुठेतरी जाऊन भारूड म्हणून एखादी गाणी म्हणणारी मंडळी, त्यातला हा सगळा सर्वदे समाज. आईजवळ काय असणार? आईनं सांगितलं डोंगरात जा, फळं दिसतील ती खा. काय खावं लेकरानं? करवंद आणि जांभळं.
त्याच्यावर खूप भागून चालायचं. भीक मिळाली तर खायची, नाही तर नाही खायची. आई आणि बाबा दोघंही भिक्षेकरी. मुलं वाचत नव्हती म्हणून नाव ठेवलेलं भिकू. एवढी कथा पुरेशी आहे. सगळं जीवनच हे असं आहे. आणि मग या भिकून असं ठरवलं, आपला समाज 7,000 जातींचा आहे, त्यातल्या 1243 जाती अशा आहेत की ज्या ह्या गटात येतात. आणि याची संख्या खूप मोठी आहे. बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे हा समाज 70% पर्यंत आहे. यांचं दुःख दूर करता येईल का, याचा विडा कोणी उचलला आहे का? हो, त्यांच्या लक्षात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नावाची एक संघटना आहे, त्यांनी ठरवलंय या देशातल्या प्रत्येक जातीतला रांगेतला शेवटचा मनुष्य जोपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्कारांनी परिपूर्ण होत नाही तोपर्यंत काम पूर्ण नाही. आणि 7,000 जातींचं संघटन करणारा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षापासून काम करतोय. दादाने ते सगळं बघितलं. त्यांना भागवत भेटले. त्यांचे भागवत, आजचे भागवत वेगळे, ते भागवत तिकडचे, चंद्रपूर भंडाराकडचे. पण हो, तीच वेदना ज्याच्या अंतःकरणात आहे असा एक भागवत त्यांना इकडे कोकणात भेटला. टिटवलीकर आमचे इदातेजी, केव्हा तरी अपघात झाला आणि त्रास खूप पायातल्या काट्याचा व्हायला लागला. तो काटा भागवतांनी दूर केला. कथा रंजक आहे ती, मुळातून वाचा. हा देश, इथली साधारण संपत्ती, इथलं तत्वज्ञान, इथला वारसा कोणत्याही एका जातीच्या बापाचा, मालकीचा नाही. कोणीच असं समजू नये हे आमचंच आहे. नाही, कोणीच नाही. 7,000 जातीपैकी कोणीच समजा, आम्हा सगळ्यांचं ते आहे. मला असं का म्हणतात हे विशेष करून कळत नसे. आता माननीय दादांनी एक चांगल्या पुस्तकाचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी सामाजिक समरसता पुस्तक आहे. त्याची प्रस्तावना सरसंघचालक सुदर्शनजी यांनी लिहिलेली आहे. त्याच्यात एक श्लोक चांगला आलाय आणि तो श्लोक असा आहे की जे धर्मग्रंथकर्ते आहेत त्यांच्या जाती सांगितले. मग तर माझ्या कानफडातच लावल्यासारखी झाली. ते सगळं श्लोक वाचला. सगळा श्लोक वाचित बसत नाही, पण तुमच्या 2 फक्त घटना लक्षात आणून देतो. याचाच एक संदर्भ राजर्षी शाहूंचं चरित्र वाचत असताना मला आला होता, पण त्याला पुष्टी मिळाली या सामाजिक समरसता पुस्तक वाचत असताना. मी जे आता बोलतोय ते सहसा कोणी सांगत नाही, बोलणार नाही. याची कारण काही असो, पण आमचे सगळे धर्मग्रंथ, वेद, उपनिषद, षड्दर्शन शास्त्र, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांना धर्मग्रंथ म्हणून अथॉरिटी आहे. नंतरच्या काळात येणाऱ्या पोथ्या, पुराण, संत साहित्य हे त्याच्यावर आधारित सगळं लिहिलेलं, जगलेलं साहित्य आहे. पण मूळ धर्मग्रंथ आमचे आहेत हे वेद, उपनिषद, षड्दर्शन शास्त्र, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता. त्यात रामायण, महाभारत हे कथा भाग आहे, तो थोडासा बाजूला ठेवू. पण हे जे 4 आहेत त्यांना धर्मग्रंथांचं वजन आहे. या 4ही सगळ्या धर्मग्रंथांचे लेखन करणारे कोण आहेत? तर ते अशाच विविध तथाकथित अनुसूचित जाती, जमाती, ज्याला काही अंशी कधी कधी बहुजन समाज म्हणलं जातं, त्यांनी हे सगळे लिहिलेलं आहे. 2 ग्रंथांचा उल्लेख करतो. वेद फर्स्ट बुक ऑफ ह्युमन लायब्ररी मानलं जातं. त्याचे लेखन करणारे व्यास आहेत. त्यांची आई कोळीण आहे, वडील पाराशर हीन कुळातले आहेत. पाराशरांचे आजोबा वसिष्ठ हे वेश्यापुत्र आहेत. त्याचा उल्लेख सुदर्शनजींच्या त्या लिखाणात, प्रस्तावनेमध्ये आहे. म्हणून मी पहिल्यांदा शब्द प्रयोग केला, या देशातली साधन संपत्ती, तत्वज्ञान, धर्म हे सगळं आम्ही लिहिलेलं आहे. आम्ही म्हणजे हा तथाकथित अनुसूचित जाती जमातींचा प्रवर्गातला सगळा समाज. गंमत झाली सांगतो. नेदरलँड मध्ये गेलो होतो. मिलिंद कांबळे म्हणून माझे मित्र आहेत. त्यांनी मला नेलं होतं. कांबळ्यांनी पांडवांना नेलं होतं, पांडवांनी कांबळ्यांना नाही. अशोकराव तिथे त्यांचा पेपर होता.
होता तो चर्च संबंधात होता, पण इथल्या अनुसूचित जाती जमातींच्या जीवना संबंधात होता. पेपर प्रेझेंटेशन होतं. मला ते म्हणाले, चल तुम्ही थोडीशी पुष्टी दे. आमची नेहमी चर्चा होत असे. आम्ही समरसता यात्रा ज्याची मागाशी उल्लेख झाली त्या यात्रेत मी आणि मिलिंद कांबळे बरोबर होतो, म्हणून आमची दोस्ती झालेली. मिलिंद कांबळेंचा सगळा पेपर वाचन संपलं. ते म्हणाले, तू 2 शब्द बोल ना. मी बोललो. ते 2 शब्द काय होते ते मुद्दाम सांगतो. नेदरलँड मध्ये मी बोललोय. ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स GHRD नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्याच्या वतीनं ते 10 दिवसाचं नेदरलँड मधलं प्रदर्शन होतं, म्हणजे कॉन्फरन्स होती. मी असं म्हणालो, आजही हिंदुस्थानात काही ठिकाणी मंदिरात प्रवेश नाही काही मंडळींना. तो का असू नये? त्याचं स्पष्टीकरण काय देणार? स्पष्टीकरण मजेशीर आहे. या मंदिरासाठीचा दगड खदानीतून काढला आम्ही, त्याला छिल्ल चांगलं केलं आम्ही, भिंताडं बांधली आम्ही, त्याच्यामधली मूर्ती घडवली आम्ही, शिखर चढवलं आम्ही. नाही, इथं काम संपत नाही. त्याच्या पूजेचे सगळे मंत्र देखील रचले आम्ही, तरी देखील आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. 2च मार्ग आहेत प्रश्न सोडवण्याचा. एक, आम्हालाही येऊ द्या, कारण मगाशी सांगितलेली मी सगळी कारण परंपरा आहे. नाहीतर दुसरा उपाय आहे, तो चांगला नाही पण करावा लागेल. तुम्ही बाहेर व्हा, आम्ही सगळं बघतो. सीताराम पाटील यांनी लिहिलेलं आहे आणि हे चरित्र 1927 ला प्रकाशित झालंय. अधिकृत चरित्र पहिलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते आहे. मग हे पंडित सीताराम पाटील कोण आहे? तर हे त्यावेळचे सत्यशोधक समाजाचे अखिल भारतीय जॉईंट सेक्रेटरी, ऑल इंडिया जॉईंट सेक्रेटरी सत्यशोधक समाज. तसं मी वाचून दाखवतो, म्हणजे मग कोण म्हणतं पुरावा द्या वगैरे होणार नाही. आणि मग मी म्हणतो की इथली जी परंपरा आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी जरा स्पष्ट लिहिली आहे. अर्थात प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय, हे विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. माझ्या वाचनात असं आलं की अशा ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांना जेव्हा विचारलं जायचं तुमचं तत्वज्ञान सांगा, त्यावेळेला ज्येष्ठ कार्यकर्ते सांगत असत आमच्या तत्वज्ञानाचं नाव आहे शिवाजी, 4थं अक्षर नाही. त्यांनी जे उद्योग केले ते आम्हाला करायचे. त्यांनी काय उद्योग केला? हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संपूर्ण हिंदुस्थान हिरवागार असताना भगवी पताका फडकवली, छोट का असेना. मानवी मानवांचे, हिंदवी हिंदूंचे, स्पष्ट आहे. मग ते महात्मा फुलेंनी त्याचं चरित्र लिहिलंय, पोवाडा गायलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यात स्पष्टपणे म्हटलंय रोविला झेंडा हिंदूंचा. हे महात्मा फुले शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. मला याचं स्पष्टीकरण हवं होतं, ते मला अचानक मिळालं. माझे मित्र सचिन शिंदे, त्यांच्यावर मी गेलो होतो. मला म्हणलं ते पुस्तक पाहिजे. हे पुस्तक मी वाचलेलं नव्हतं, पण दुसऱ्या हातात पुस्तक विकत घेतल्याबरोबर पैसे दिल्यानंतर 2-3 मिनिटाला तो संदर्भ मोठा गंमतशीर आहे. तो संदर्भ असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या भाषेत त्याचं वर्णन करतात. लक्षात घ्या, ते आपल्या देशातील 6-7 करोड लोक आउट ऑफ 35, 6-7 करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षापासून आपली माणुसकी गमावून बसले आहेत. माणूस आहे हे माहितीच नाही. मध्यंतरी एक चांगला सिनेमा निघाला होता. एक पोलीस या भटक्या विमुक्तापैकी एकाला धरून बडवत होता. बोल कोण आहेस, बोल. आरोप होता चोरी केल्याचा आणि त्याला तो मारत होता. बोल कोण आहेस, त्याला सांगता येत होता, तोंडातून रक्त येत होतं. शेवटी तो काही बोलेना म्हणून शेजारी कोणीतरी तिथे कोणीतरी बहुधा कोल्हे नावाचे डॉक्टर्स आहेत, त्यांना ते बोलावून आणून विचारतात, हा किती वेळाला मी याला बडवलंय, हा सांगत तोंडातून रक्त येते पण हा म्हणतोय काही सांगत नाही मी कोण आहे ते, पण हा चोर आहे.
त्या डॉक्टर साहेबांनी त्या पोलिसांना सांगितलं, थोडा वेळ तू बाजूला सरक. आणि मग त्याच्याशी बोलले. आणि नंतर त्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं, मेला तरी तो सांगायचा नाही, कारण त्या माणसाला माहिती नाही की मी मनुष्य आहे. जसं सिंहाला माहिती नाही की मी सिंह आहे, जसं इथल्या डुकराला माहिती नाही मी डुक्कर आहे, हरणाला माहिती नाही मी हरण आहे, इथल्या कोणत्याही पशु पक्ष प्राण्याला स्वतः कोण होते माहिती नाही, तसंच या माणसाला मी मनुष्य आहे हे माहिती नाही. मारून उपयोग नाही, मारून टाकलं तरी कळणार नाही. अशी माणसं आज असू शकतात, आहेत. त्याच्यावर सिनेमा निघालाय. त्याचा संदर्भ मी या ठिकाणी देतोय की आम्ही माणुसकी गमावून बसलेले लोक आहोत. ते धार्मिक गुलामगिरीच्या घोर नरकात पडले आहेत, त्यांनी धर्म रचून सुद्धा. हे माझं वाक्य आहे. आणि त्यामुळेच हे हिंदू राष्ट्र लुळे बनून हिंदू धर्माचा ऱ्हास होत आहे. ही गोष्ट ज्योतिरावांच्या नजरेस चांगलीच येऊन चुकली. या वर्गात विद्येचा प्रचार झाल्याशिवाय त्यांची अस्पृश्यता दूर होणार नाही आणि विद्येखेरीज ती आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत असे त्यांना नेहमी वाटत असे.